नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं गेलं. अनेक गोविंदा पथकांनी कालपासून जोमाने सरावाला सुरुवात केली. धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त करून दिलं. त्यापाठोपाठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कल्पकतेने प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून हा उत्सव लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवला आणि मग एकच चढाओढ सुरू झाली. आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, मनसेचे अविनाश जाधव असे एक आयोजक पुढे सरसावले. हजारांच्या घरामध्ये असलेल्या बक्षिसांनी कधी लाखांचा थर गाठला हे कळलं देखील नाही. 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15, 20, 25 अशी बक्षिसांची रक्कम वाढत गेली आणि जसजशी बक्षिसांची रक्कम वाढली तसतसं थरांची संख्या देखील वाढत गेली. एरवी 7 थर लावणं देखील मोठं जिकिरीचं होतं, तिथे आता 9 थर लावले जाऊ लागले. ज्यांचा नियमित सराव होता असे पथकं प्रयत्न करीत असतानाच मग हम भी किसी से कम नहीं हे दाखवण्यासाठी नवशिके पथकं देखील 7 थर, 8 थर, 9 थरांच्या स्पर्धेमध्ये उतरले आणि इथंच गणित चुकायला सुरुवात झाली. लाखोंच्या बक्षिसांच्या आमिषाने लाख मोलाचा जीव धोक्यात बिनदिक्कतपणे घातला जाऊ लागला. वरच्या थरांचं वजन कमी करण्यासाठी कमी वयाच्या आणि वजनाच्या गोविंदांचा सर्रासपणे वापर सुरू झाला. 4 आणि 5 वर्षांची कोवळी पोरं 9व्या थरावर बघताना काळजाचा थरकाप उडत होता. मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून थरावर थर रचले जाऊ लागले आणि मग त्यातून कित्येक जण कायमचे अपंग झाले. कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आणि मग या खेळाच्या बाबतीत चर्चा झडू लागल्या. थरांची ही स्पर्धा योग्य की अयोग्य याबाबत टेलिव्हिजन चॅनलवर चर्चा रंगू लागल्या. वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरले जाऊ लागले. अखेर कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि कोर्टाने थरांवर मर्यादा घातली, गोविंदांच्या वयावर मर्यादा घातली आणि आता पुन्हा एकदा दहीहंडीवरचे निर्बंध बाबत कोर्टाने विधिमंडळाकडे निर्णय सोपवला आहे. अर्थातच आता विधिमंडळामध्ये याबाबत चर्चा होईल. मात्र हे होत असताना गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गांभीर्याने घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कारण एक दिवसाचा खेळ होतो, मात्र नुकसान आयुष्यभराचं होतं. नारळी पौर्णिमेचा सण काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राला शांत होण्याचं आवाहन कोळी बांधवांच्या वतीने करण्यात येतं आणि त्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करण्यात येतं. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील कळवा पुलावर या निमित्ताने जत्रा भरत असते. या निमित्ताने अनेक मान्यवर समुद्राला नारळ अर्पण करतात. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देखील या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मढवी, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. दिनांक 3 जुलैपासून ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यातील 13 वॉल्वो बसेस बंद आहेत आणि या बसेस बंद असल्या कारणाने TMTचं गेल्या महिनाभरात जवळपास 1,10,00,000 रुपयांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान कोण भरून देणार असा सवाल परिवहन सदस्य श्री प्रकाश पायरे यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यातील वॉल्वो बसेसपैकी 9 बसेस डिझेलमध्ये पाणी असल्याने इंजेक्शन बंद पडल्याने बंद आहेत. 3 बसेसच्या काचा फुटल्या आहेत. 1 बस मेजर कामासाठी आगारामध्ये उभी आहे. या 13 बसेस महिनाभरापासून बंद आहेत. या प्रत्येक बसच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला दररोज सर्वसाधारणपणे 25,000 रुपये मिळतात. म्हणजेच या 13 गाड्यांचे दिवसाला 3,25,000 रुपये होतात. महिन्याचे ते 1,10,00,000 रुपये होतात. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान कोण भरून देणार असा सवाल देखील श्री प्रकाश पायरे यांनी या सभेमध्ये केला. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक माननीय श्री संजयजी तरे साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संजय जी, आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा
माजी नगरसेवक श्री संजय करे यांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखर. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स. हेरम आर्ट, राम मारुती रोड, ठाणे. ठाणे महानगरपालिकेतील नगरसेविका माननीय जयश्री जेरी डेव्हिड यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील धडाडीच्या नगरसेविका माननीय जयश्री जेरी डेव्हिड यांना वाढदिवसानिमित्त श्री जेरी डेव्हिड परिवहन सदस्य यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रणरागिणी वेद पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देशविदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. खमंग गुळ रुचियाना आमटी भाजी डाळीसाठी रोज वापरूयाना. नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना. गुळ पोळी पुरणपोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुचियानाची गोडी. कोकणच्या सेंद्रिय ऊसापासून बनवलेला अस्सल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आधुनिक भारत परिवारचे अध्यक्ष श्री सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सुनील खांबे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी खांबे यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बस, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप ट्रान्झॅक्ट ॲप ट्रान्झॅक्ट ॲप. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ठाणे शहरामध्ये 100 ठिकाणी शाखा उघडण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष श्री ऋषिकेश आंग्रे यांनी म्हटलं आहे. त्याचपैकी काही शाखांचा उद्घाटन समारंभ युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते नुकतंच
संपन्न झालं. यावेळेस मोठ्या संख्येने युवक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. अनेक युवकांनी सदर कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचं या निमित्ताने श्री ऋषिकेश आंग्रे यांनी सांगितलं. अनेक मुस्लिम युवकांनी देखील श्री ऋषिकेश आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम पक्षातर्फे आलेला असून आमच्या सरकारला 1000 दिवस पूर्ण झाल्याबद्दल 10,000 युवक शाखा संपूर्ण महाराष्ट्रात गठीत करण्याचा संकल्प पक्षाने केला असल्याचं आंग्रे यांनी सांगितलं. त्यामध्ये ठाणे शहरामध्ये 100 शाखा लवकरच पूर्ण होतील आणि या कार्यक्रमाची ही सुरुवात असल्याचं देखील यावेळेस आंग्रे यांनी सांगितलं. 2019च्या निवडणुका लक्षात घेऊन वातावरण निर्मिती आणि पक्ष बांधणीसाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचं देखील ऋषिकेश आंग्रे यांनी सांगितलं. आता प्रवेश झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये माझ्या युवा मोर्चाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझं स्वागत केलेलं आहे. प्रथम त्यांचं मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. हा उपक्रम ठाणे शहरामध्ये पुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चाचा हा उपक्रम चालू आहे. 30 जुलैला या महाराष्ट्र सरकारला 1000 दिवस पूर्ण होत आहेत आणि 1000 दिवस सरकारचे आणि 10,000 शाखा युवा मोर्चाचा असा संकल्प आम्ही केलेला आहे. 29 जुलैपासून हा कार्यक्रम सुरू आहे. 29 जुलैला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यभूमीमध्ये प्रतापगडावरती जाऊन आमचे युवा मोर्चाचे प्रदेशाचे सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष देवेश पाटील, आमचे सर्व सहकारी मयुरेश जोशी, मीनाताई केदार, आशिष राऊत, सर्वच कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि छत्रपतींच्या शौर्यभूमीवरती त्यांचा आशीर्वाद देऊन, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद देऊन महाराष्ट्रामध्ये 10,000 युवा मोर्चाच्या शाखांचं निर्माण आम्ही करणार आहोत. आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी शिकवलेल्या तत्त्वानुसार काम करणाऱ्या कर्मवीर सुनील खांबे यांचा वाढदिवस उद्या अतिशय उत्साहाने साजरा होणार आहे. प्रस्थापित राज्यकर्ते, धर्मांध, जातीयवादी, भांडवलदार व्यवस्थेला वेळोवेळी सातत्याने आव्हान देणाऱ्या हिंसा, अत्याचार, अंधश्रद्धा, छळ, देशद्रोह यासारख्या क्रूरकर्मावर आळा घालण्यासाठी राज्यात आणि शहरात शांततापूर्ण वातावरण आणि समृद्ध शहरांसाठी, समृद्ध जनतेसाठी आवाहन करण्याचा आपला मानस असल्याचं या निमित्ताने श्री सुनील खांबे यांनी सांगितलं. काहीतरी क्रांती घडवावी असा माझा स्वभाव झालेला आहे. वाढदिवस साजरा करणं हा एकमेव उद्देश नसून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि आंदोलनं तीव्र करायची आहेत, आक्रमक करायची, आणि त्या दिशेने हा वाढदिवस आम्ही महत्त्वाचा समजतो. राजे भोसले पुलेशाह आंबेडकर प्रतिष्ठान, आधुनिक भारत परिवार आणि त्याचे सगळे योद्धे ह्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रात अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. वाढदिवस 9 ऑगस्ट, क्रांती दिन, ठिकाण गडकरी रंगायतन, वेळ 7 ते 11 वाजता. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा.
समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, तर आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या. निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. श्री बाळगोपाळ मित्रमंडळ या संस्थेच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये अवयवदानाच्या जागृतीसाठी दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. श्री विलास ढमाले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये आज अंध, अपंग, मूक, कर्णबधिर आणि मतिमंद विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. खासदार श्री राजन विचारे, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. दरवर्षी ठाणे शहरामध्ये शिवाजी मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या सगळ्या विशेष विद्यार्थ्यांना दहीहंडी फोडण्याचा एक अप्रतिम आनंद या निमित्ताने मिळतो. हा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक वेगळीच दहीहंडी, ज्या दहीहंडीमध्ये दिव्यांगापासून सर्व स्तरावरच्या मतिमंद असतील किंवा इतर शारीरिक अपंगत्व असेल अशा विद्यार्थ्यांना घेऊन, कारण त्यांना सुद्धा ह्या उत्सवामध्ये सहभाग होण्याचं माध्यम आज विलास धमाले यांनी करून ठेवलेलं आहे. सातत्याने गेली 26 वर्ष ही दिव्यांग, मतिमंद, अंध, कर्णबधिर, मूक, अस्थिव्यंग अशी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आपण समोर पाहतात. संपूर्ण महाराष्ट्रातून ही विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि त्या मुलांना हंडी फोडण्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही आहे, कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही. आमची हंडी ही लाखाची नाही, सोन्याची नाही. ही हंडी एक हृदयस्पर्शी, एक प्रेमाची आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.